राधे राधे मंडळी, कसे आहात तुम्ही? आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ॲक्च्युलीच मी खूप खुश आहे, कारण एवढ्या लाँग विकेंडनंतर आज मला सुट्टी भेटली आहे. तर मी मस्तपैकी आज आराम करणार आहे, कारण खूप जास्त दमून जाते मी नाईट शिफ्टमध्ये. त्याच्यानंतर मी माझ्यासाठी मस्तपैकी काढा केला आणि तो पिल्यानंतर बघा पांढरीसोबत बसली होती आणि ती मारक्या म्हशीसारखी माझ्याकडे टकमक बघत होती काय, कारण मी तिचं व्हिडिओ काढत होते म्हणून. आणि त्याच्यानंतर मी माझी बॅग आवरायला घेतली, तर मला हे दोघं मदत करायला आले ॲज युजल. ते मला खूप हेल्प करतात माझ्या कामामध्ये. आणि त्याच्यानंतर मी माझे जे ड्रेस होते त्याला अल्टर करायचं होतं, तो ड्रेस टाकून आले आणि मस्तपैकी मी आराम केला. मी आज शनिवारी, त्याच्यामुळे आज मी मंदिरात जाते, शनी मंदिरात आणि मारुती मंदिरामध्ये. आणि ते त्याच्या साईडला आजूबाजूला खूप मोठा बाजार भरतो, मग थोडीफार शॉपिंग केली. आणि तिथे गेल्यानंतर कच्ची दाबेली खाणं हे इथं मॅन्डेटरी आहे माझ्यासाठी, कारण ती खाल्ल्याशिवाय मी काही घरी जात नाही, कारण खूप टेस्टी आहे. आणि घरी आल्यानंतर मग म्हटलं पांढरीला थोडा त्रास द्यावा, पांढरीसोबत आणि तिचा आणि दोघींनी, म्हणजे आपण दोघींनी मिळून स्ट्रेस कमी करावा. पण तिचा स्ट्रेस कधी कमी होईल, जेव्हा मी आणलेलं सामान उचकल्यानंतर, कारण त्याच्याशिवाय तिचा काही स्ट्रेस कमी होणार नाही. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं. मी बॅग घेऊन आले आणि थोडंफार डेली यूजसाठी जे पोरींचं सामान लागतं ते, पण ते दाखवायच्यामध्ये बघा कोण येतं आहे मध्ये, कारण त्यांना जास्त इंटरेस्ट आहे त्या लोकांना, कारण तिला खूप जास्त बॅग उचकायला आवडते. तुम्ही बघा फक्त हळूहळू. त्याच्यानंतर हे थोडंफार सामान घेऊन आले मी, टिकली वगैरे. मला 2-3 एक चंचोकोर टिकली आवडली होती, ती घेऊन आले मी. आणि जे आंबाडा बांधतो आपण साडीवर वगैरे, त्याला जे नकली कलरचे फ्लावर्स असतात ते बघताय का तुम्ही, ती कशी जाते आतमध्ये. तिला ती बॅग एवढी आवडली आहे. तर त्याच्यानंतर तिचं तसंच चालू असतं. आणि आज कसं शनिवार असल्यामुळं मी रिलॅक्स होते. आणि नंतर मला उद्या कुठेतरी जायचं प्लॅन चालू आहे, त्याच्यामुळे मी त्याचे तिकीट्स बघितले. तर थोडे महाग वाटले, कारण GST पण त्याच्यात खूप जास्त ॲड होतं. म्हटलं तिथं जाऊनच आपण तिकीट बुक करावं. आणि मी कुठे जाणार आहे हे सरप्राईज आहे, त्याच्यामुळं तुम्ही माझे ब्लॉग्स बघत राहा. तुम्हाला नक्कीच समजेल 2-3 पुढच्या 2-3 ब्लॉगमध्ये. त्याच्यानंतर संदीप घरी आला, मग त्याच्यासाठी मी थोडं सॅलड कट केलं. आणि माझ्यासाठी मी स्प्राऊट चांगले फ्राय करून घेतले. खूप छान लागतात टेस्ट, याच्यावर कढीपत्ता टाका. चला मंडळी, बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.